नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण किती साईजमध्ये कटोरी जी आहे ती किती इंचाने वाढवायची हे पाहायचं आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण हा कटोरी ब्लाउजचा डायग्राम म्हणजे ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून घेतलं। परत आपण ही कटोरी जी आहे ही मूळ कटोरी इथे कशी वाढवायची हे सुद्धा पाहिलेलं आहे। मुंडा एक अंदाजे मी किती घ्यायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे। हा आपला पहा छातीचा चौथ्या भागाचा आणि 10व्या भागाचा चार्ट सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे। तर आता आपण या इथे पहा ही जी गळा रुंदी आहे ही सुद्धा मी समजावून तुम्हाला सांगितलेली आहे, किती साईजमध्ये किती घ्यायची आहे ते। तर आता आपण ही कटोरी जी आहे ती किती घ्यायची मूळ कटोरी आणि परत ती वाढवताना किती इंचाने प्रत्येक साईजमध्ये वाढवायची आणि टक्स किती घ्यायचा हे सुद्धा आपण पाहणार आहे। तर या इथे सर्वात पहिल्यांदा पहा ही मूळ कटोरी आहे। तर या मूळ कटोरीपासून आपल्याला या पद्धतीने वाढीव कटोरी काढावी लागते। तर पहा आपण ही जी कटोरी आहे ती या साईडला आणि सेंटरला म्हणजे 3 बाजूनी आपण ही कटोरी वाढवतो। हुकलूक पट्टीकडे साईड पार्टच्या साईडला आणि इथे सेंटर करतो वाढवलेल्या कटोरीचा। तर ती किती इंचाने वाढवायची म्हणजे प्रत्येक साईजमध्ये आपल्याला एकच माप घेऊन चालत नाही। लहान साईज असेल तेव्हा कमी घ्यावं लागतं, 36 साईजमध्ये कमी, आणि जर हेवी साईज असेल तर त्यापेक्षा जास्त माप घ्यावं लागतं। तर या इथे मी तुम्हाला हे समजावून सांगणार आहे। तर पहा, तर हा सुद्धा आहे, हा आपण डायग्राम जे ड्राफ्टिंग आहे ते सुद्धा लिहून घ्यायचं आहे। छातीचा 10वा भाग मी तुम्हाला या अगोदर सांगितलेला आहे आणि मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये पहा मी हे डीप नेक चार्ट जो आहे तो सुद्धा मी सांगितलेला आहे। तर या इथे आपण कटोरी किती इंचाने कशी वाढवायची हे पाहूया। तर मूळ कटोरी आहे ती अशी आहे अशी ड्रॉ करायची। तर सगळ्यांची पद्धत कटोरी वाढवण्याची वेगवेगळी असते, तर आपली कटोरी वाढवण्याची ही पद्धत आहे। तर पहा तुम्ही हे सर्व चार्ट जे आहे ते नोटबुकमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतील। तुम्हाला कुठेही परत जायची गरज पडणार नाही, कुणाला विचारायची गरज पडणार नाही। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला छातीचं मार्किंग लिहायचं आहे, मूळ कटोरी किती घ्यायची आहे ते लिहायचं आहे। नंतर आपल्याला कटोरी जी आहे ती किती इंचाने वाढवायची आहे आणि परत जो टक्स आहे तो किती घ्यायचा हे मी सांगणार आहे। तर पहा 28 मध्ये आपण कटोरी मूळ कटोरी आहे ही लक्षात ठेवा। हे जे मार्किंग आहे आपलं सर्व इथं मी मेजरमेंट्स दिलेले आहेत ते सर्व मूळ कटोरीचे आहेत। तर 28 साईजमध्ये आपण 4.5 इंचाची मूळ कटोरी घ्यायची आहे आणि ती वाढवायची कितीने पहा 1.25 इंचाने। आणि मी समसमान कटोरी वाढवत असते, इथे 1.25 इंच घेतलं तर इथे सुद्धा मी 1.25 इंच घेते आणि सेंटरला सुद्धा मी 1.25 इंच घेते। तर त्याप्रमाणेच आपल्याला कटोरी वाढवायची आहे। 1.25 इंच 1.25 इंच 1.25 इंच म्हणजे 1.25 इंचाने आपल्याला कटोरी वाढवायची आहे। तर पहा 30ची जी कटोरी आहे ती मूळ कटोरी असते 5 इंचाची। तर ही कटोरी जी आहे तर पहा एकदम लहान साईज आहे, तर एकदम चेस्ट कमी असेल तर 1.25 इंचाने वाढवा, नाहीतर तुम्ही 1.5 इंचाने कटोरी वाढवायची आहे। तर आता या इथे हा टक्स जो आहे तो असा रुंदीला आपण इथे जे मार्किंग आहे इथे तेच रुंदीला घ्यायचं आहे आणि उंचीला आता इथून हा टक्स जो आहे तो 28 मध्ये आपण 2.5 इंच घ्यायचा आहे। असा घ्या किंवा असा घ्या 2.5 इंच। 30 मध्ये सुद्धा तुम्ही 2.5 इंचच घ्यायचा आहे। 32 मध्ये आपण मूळ कटोरी घ्यायची आहे 5 इंच, वाढवायची आहे 1.5 इंचाने। पहा 1.5 आणि याचा टक्स म्हणजे टक्सची उंची जी आहे ती 2.5 इंच घ्यायची आहे। 34 साईजमध्ये कटोरी मी 5 इंच घेणार आहे आणि कटोरी वाढवणार आहे 1.5 इंचाने। तर 1.5 इंचाने वाढवायची आणि टक्स घ्यायचा आहे 2.25 इंच। इथे तुम्ही 2.5 इंच तुम्ही या इथे टक्सची उंची जी आहे ती घेतली तरी चालेल। 36 मध्ये आपण कटोरी, तर पहा काय वेळेस कसं असतं
काही वेळेस साईज जरी 36 असली तरी कोणाला 5 इंचाची कटोरी लागते तर कोणाला 5.5 इंचाची कटोरी लागते. त्यासाठी आपल्याला ब्लाऊजवरती मेजरमेंट घ्यायचं आहे आणि मूळ कटोरी घ्यायची आहे. मी नेहमी तुम्हाला सांगत असते ब्लाऊजवरती तुमच्या जी कटोरी असेल ती तुम्ही घ्यायची आहे. तर इथे मी अंदाजे एक 5.5 इंच कटोरी घेतलेली आहे आणि ती वाढवायची आहे दीड इंचाने आणि कटोरीचा टक्स जो आहे तो 2.25 इंच घ्यायचा आहे. आता इथून पुढे हेवी साईज आहे तर टक्सची उंची आपली जास्त होणार आहे. 38मध्ये कटोरी 5.5 इंचच घ्यायची आहे आणि वाढवताना 1.5 इंचानेच वाढवायची आहे आणि कटोरीचा हा जो टक्स आहे तो मात्र आपल्याला 3 इंच घ्यायचा आहे. आता 40मध्ये कटोरी मूळ कटोरी 6 इंच किंवा 6.5 इंचसुद्धा असू शकते. 6.5 इंचसुद्धा कटोरी आपल्याला 40 साईजमध्ये लागते. तर काय करायचं आहे, ब्लाऊजवरती जी असेल ती तुम्ही या इथे घेऊ शकता. आता ही कटोरी जी आहे ती 2.25 इंचाने वाढवायची आहे आणि टक्स घ्यायचा आहे 3 इंच. 42मध्ये कंपल्सरी 6.5 इंच तुमची कटोरी येणार आहे. 2.25 इंचाने वाढवायची आहे आणि 3 इंच टक्स येणार आहे. 44 साईजमध्ये 6.5 इंच कटोरी असणार आहे मूळ आणि 2.25 इंचाने आपल्याला अशी वाढवायची आहे आणि टक्सची उंची घ्यायची आहे 3 इंच. तर एवढं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे सर्व माहिती दिलेली आहे. कटोरीचा टक्स किती घ्यायचा आणि वाढवायची कितीने. तर हा चार्ट तुम्ही वहीमध्ये नोट करून घ्या. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. किती साईजची कटोरी वाढवायची किती साईजने हेही तुमच्या पटकन लक्षात येईल. आणि पहा, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.